फ्लो लय वाढलेला आहे आणि आमच्याकडे कुठली ट्रीटमेंट नाही ती आणि ती वगैरे काही घेऊन आम्ही आलो नव्हतो. त्याच्यामुळे आम्ही पाणी वाढले त्याच्यामुळे लगेच फक्त आम्ही पलीकडे आलेलो आहे. तर मित्रांनो आम्ही तो वॉटरफॉल आलेला आहे. तो वॉटरफॉल पुढे आहे इथे दिसते. तर काय झालं आम्ही थांबलेलो आहे का वरती सर्व धोका आलेला आहे त्यामुळे ते वॉटरफॉल दिसायचं बंद झालं. पाणी वाढले वाढले. तर मित्रांनो आत्ता आपण कासपाटा जिथे आलेलो आहे आणि आता आपण असा वॉटरफॉल पाहण्यासाठी जाणार आहे जो साताऱ्यातील ठराविक लोकांना माहिती आहे आणि जे बाहेरून लोक येतात त्यांना तर माहीतच नसणार आहे. तर चला आता आपण त्या वॉटरफॉलला जाणार आहे. आता आपण कासपाटाला आहे. आता कासपाटावरून आता आपण कास तलाव करत करत त्या वॉटरफॉलला जाणार आहे. तर जाता जाता मी कसं जायचं या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला आता आपण तिकडे जायला सुरुवात करूया. सातारा म्हणले की समोर उभं राहतो तो म्हणजे निसर्ग आणि त्या निसर्गात आपल्याला पहिले जे नाव आठवते ते म्हणजे कासपठार. तर मित्रांनो कासपठारला तुम्ही गेला असाल तर तिथे तुम्हाला 2 वॉटरफॉल पाहण्यासाठी मिळतात. एक म्हणजे एकयूचा वॉटरफॉल आणि एक वजराई वॉटरफॉल. पण मी आज तुम्हाला एका अशा वॉटरफॉलला घेऊन जाणार आहे जो जास्त करून लोकांना माहीतच नाही. तर चला आता आपण तिथे जाऊया. तिथे जाण्याआधी आपल्याला आधी कासपठार आणि नंतरनं कासपठारचे जे बॅकवॉटर आहे तिथे आधी पोहोचावे लागेल. तर आता तिथे पोहोचूया आणि त्याच्यानंतरनं आपण पुढे कसे जायचे ते पाहूया. तर मित्रांनो कासपठार येथून ना आता आपण या रोडनं आलेलो आहे आणि येथून हे पाहू शकता बामणोली आणि वजराई वॉटरफॉल आता इकडून जाईल बांबोली. आणि जो कासपठार रोड येतो ना तो हा वाला आहे बघा. आता सिमेंटचा रोड केलेला आहे तो वाला रोड इथून येतो आणि हे 2 रोड आहेत इथून मिळतात. आणि इथून मग आपल्याला आता इकडे खाली गेलं नाही तर आपल्याला ते बॅक वॉटरचं पाणी नाही ते पण पाहायला मिळणार आहे वजराई वॉटरफॉल. आणि तसंच आपण पुढे बामणोली या साईडला जाऊ शकतो. तर चला आता आपण पुढे आज जाऊया आणि बघूया आता काय काय पाहायला मिळते. तर मित्रांनो कासपठारचं जे बॅक वॉटर आहे ना तिथे आता आम्ही आलेलो आहे आणि तुम्ही हे बघू शकता बॅक वॉटरचं पाणी हे अशा प्रकारे आता आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. आणि मोठ्या प्रमाणात आता इथे धुके आहे. तर आता आज जायचा जो गेट आहे की नाही हा गेट तो बंद केलेला आहे त्यामुळे काय आता आज जाता येत नाही. तर आता आपण वरूनच आता सर्व दृश्य पाहणार आहोत आणि तिथून आता पुढं एखादा वॉटरफॉल बघतोय तिथं जाणार आहे. बघू आता काय काय पुढे पाहायला मिळते. कासपठारच्या बॅकवॉटरला आल्यानंतरनं आता आपल्याला बामणोलीचा रोड धरायचा आहे. कारण जो वॉटरफॉल आपण पाहणार आहे तिकडे जाण्यासाठी आपल्याला बामणोलीच्या रोडने जाणे गरजेचे आहे. तर चला मित्रांनो आता आम्ही बामणोलीच्या रोडला चाललेलो आहे. तर पुढे गेल्यानंतर आता आपल्याला कुठे वळायचं आहे आणि कुठून कुठे जायचं आहे ते मी आता सांगतो. मित्रांनो इथून बघा हा कासचा रोड आहे इकडून येतो आणि हा इकडे आपल्या खाली बामणोलीला जातो. तर तुम्ही बघू शकता हा बांबोली वजराई वॉटरफॉल आहे त्यासाठी हा रोड आहे या रोडनं जायचं आहे. आणि आता आपण ज्या वॉटरफॉलला जाणार आहे जो वॉटरफॉल आता आपण शोधत आहे त्या रोडनं हा रोड आहे तो त्या रोडने जायचं आपल्याला. तर चला आता आपण या रोडने सरळ जे आपलं बामणोली एक नाही बामणोली रोड आहे तिकडे आपण आता जायला सुरुवात करूया. आता पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे कुठून आत वळायचं आहे. तर चला आता जाऊया आणि तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला डायरेक्टली आत कुठं वळायचं आहे ते दाखवतो.
मित्रांनो फायनली आता आपण जिथून आज जायचं आहे तिथे आपण आलेलो आहे. हा बघू शकता, हा कासवरून रोड येतो आणि हा बामणोलीला जातो. तर इथे हे तुम्हाला कमान दिसेल उंबरवाडीची. आता या कमानीच्या आतूनच आता आपल्याला तिकडे वॉटरफॉल पाहण्यासाठी जायचं आहे. तर असा हा चांगला रोड आहे लास्टपर्यंत या उंबरवाडीपर्यंत जायला. असा सिमेंटचा रोड आहे, त्यामुळे तुमची 4 व्हीलर असेल 2 व्हीलर असेल आरामशी तिथे जाते. तर मित्रांनो चला आता इथून आता आपण आज जाऊया आणि तिथून वॉटरफॉल कसा आहे तो पाहूया. मित्रांनो हे बघू शकता, असा रोड आहे आणि असा रोड आल्यानंतर हा परत हा लागतो रोड, आपला डांबरी रोड लागतो. तर तुम्हाला वाटेल की हा डांबरी रोड लागला आता पुढे रस्ता आहे की नाही, पण मित्रांनो आहे रस्ता. पुढे आता आपल्याला सरळ जायचं आहे आणि सरळ गेलं तर परत आपल्याला इथं पुढे अजून एक रोड गावणार आहे. तर चला आता आपण पुढे जाऊया आणि तिथून कसा रोड आहे, कारण पूर्ण हा सिमेंटचाच रोड आहे, फक्त हा पॅच थोडासा मला वाटतं आहे शेतीच्या कामामुळे असेल किंवा अजून काहीतरी असेल त्याच्यामुळे हा राहिलेला आहे. आणि तिथून पुढे गेले की आता आपल्याला उंबरवाडी हे गाव लागणार आहे आणि तिथूनच मग आपण पुढे त्या वॉटरफॉलला जाणार आहे. आम्ही आता इथे या गावात आलेलो आहे आणि हा बघू शकता, हा डांबरी आहे रोड आणि हा रोड इथपर्यंत येतो. मग तुम्ही इथपर्यंत यायचं आहे आणि इथून हा रोड दिसतो का, या रोडने आपल्याला आता खाली जायचे. आता इथून तुम्ही गाडी पण घेऊन जाऊ शकता, पण रस्ता खूप खराब दिसत आहे त्याच्यामुळे मी गाडी इथे ज्या मंदिरापाशी लावलेली आहे. तुम्ही हे मंदिर पण बघू शकता, या मंदिरापाशी तुम्ही इथे गाडी लावून पण तुम्ही जाऊ शकता. आणि हा रोड पण बघू शकता, जो पण डांबर संपत नाही, हा बघा लास्ट डांबर आहे, तो पण आपली इथं गाडी घेऊन यायची आहे. कारण आजूबाजूमध्ये जरा थोडं पॅच खराब आहेत, डांबर नाहीत, मातीचे थोडे थोडे आहेत. पण असं वाटलं की मला रस्ता संपला, पण ते नाही करता लास्टपर्यंत इथे या. तुम्हाला आल्यानंतर मी इथे हा बोर्ड पण दिसेल. आता मी गावाचं नाव मला इथे तर माहीत नाही, पण मला ऑनलाईन गावलं की मी ते गावाचं नाव इथे तुम्हाला मेन्शन पण करतो. तर चला आता आपण जाऊया पुढे आणि तो वॉटरफॉल कसा आहे ते पाहूया. मित्रांनो आता हे बघा, आवाज येतो का तुम्हाला, हे बघू शकता, हा रोड आहे असा आणि इथूनच आता फायनली तिथे रोड संपणार आहे आणि तिथूनच आपल्याला आता वॉटरफॉलला जायचं आहे. आता अजून एक गोष्ट सांगू का मित्रांनो, इकडच्या साईडला पण एक खाली वॉटरफॉल आहे, पण इकडे कसं जायचं याची काय वाट अजून सापडली नाही. पण या वॉटरफॉलची तर आम्हाला वाट सापडलेली आहे. तर आता धुकं एवढं आहे की पूर्ण म्हणजे समोर काय ते समजून झालं आहे, आवाज येतो आहे. त्याच्यामुळे आता आम्ही हळूहळू आता इथून या वाटेनं सगळं खाली जाणार आहे आणि तिथून गेल्यानंतर बघूया वॉटरफॉल कसा आहे तो. हे मित्रांनो बघू शकता, हे अशा प्रकारचा हा रोड आहे. आणि तुम्हाला जर तुमची 2 व्हीलर जर तुम्ही जर हे करत असेल तर 2 व्हीलर आहेत, हे बघा सर्व घसरलेले आहेत. मग अशा प्रकारे तुम्ही जर येत असाल तर तुम्ही आणू शकता की हा रोड आहे आणि या रोडनं आपल्याला आता तो वॉटरफॉल बघायला जायचं आहे. आणि इकडे पण आहे रोड, पण याच्यापेक्षा तुम्हाला इथून पण हा वॉटरफॉल दिसतो आणि इथून पण दिसतो आहे, पण धुकं आले की दिसणार नाही. आणि हे तुम्ही अशा प्रकारचे इकडे घरे बघू शकतात. तर ही लोकेशन नक्की लक्षात ठेवा आणि इथून तुम्हाला आता पुढे जायचं आहे. तर चला आता आपण पुढे जाऊया. हे बघा, आता मी या ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि तुम्ही हा दृश्य बघू शकता. हे असं सर्व पाणी आणि वर पूर्ण धबधबा आहे आणि आता तिथेपर्यंत धबधबा आहे, पण पूर्ण धुकं असल्यामुळे दिसणं झालं. इतका उंच धबधबा आहे काय बोलायला नको. तर चला आता तिथून वाट आता आम्हाला दिसते का ते बघतो. तर चला पाहूया आता समोर गेल्यावर हा धबधबा कसा दिसतोय. बूट आता भिजव पाण्यात, काय आता विषय नाही, पाणी भिजवायचं लागणार आपल्याला. हे अशा प्रकारची खर्च वाट आहे इथे मित्रांनो. आणि पाणी निघालं ते वॉटरफॉलकडे, वाट इथून नाही, जेवढी वाट कव्हर करायला तेवढ्या आता सुविधा होती.
आणि इथं वॉटरफॉल तिथं आलेला आहे. तो वॉटरफॉल पुढे आहे, तो निघते. पण आता इथं काय झालंय, पाणी थोडंसं वाढलेलं आहे, त्यामुळे आम्ही काय त्याच्यात पुढे जाणार नाही, हे करून जाणार आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर प्रॉपर इक्विपमेंट घेऊन रस्सी वगैरे घेऊनच या. कारण काय आहे, पलीकडून कोणती प्रकारची वाट नाही, अलीकडून नाही. आणि अलीकडून वाट जाताना जर पाणी वाढलं तर आपल्याला पलीकडे जाता येणार नाही, याची तुम्ही नक्कीच काळजी घ्या. आणि इकडं कोणीही येत नाही, त्यामुळे जर इथे अडकलो तर खूप अवघड होऊन जाणार आहे. आता बघा कसा वाटलं, पण आपल्याला सुरेश पाण्याचं मिळत आहे. बघा बघा, चल लवकर लवकर चल, पळ पळ पळ. पाणी वाढले वाढले. चल चल चल. बापरे, पाणी वाढलेलं आहे अशा प्रकारे. पाण्याचा परिणाम आलो आलो बाबा. फायनली मित्रांनो आम्ही आलेलो आलेलो आहे. आता तिकडून पाण्याचा फ्लो लय वाढलेला आहे आणि आमच्याकडे कुठली इक्विपमेंट नाही ती, रस्सी वगैरे काय घेऊन आम्ही आलो नव्हतो. त्याच्यामुळे आम्ही पाणी वाढले, त्याच्यामुळे लगेच पटकन आम्ही पलीकडे आलेलो आहे. इथे बघा आम्ही थांबलेलो आहे का, कारण वर तुम्ही बघू शकता हे सर्व धुकं आलेलं आहे. धुक्यामुळे ते वॉटरफॉल दिसायचं बंद झालेलं आहे. वॉटरफॉल खूप उंच आहे, पण त्या धुक्यामुळे सर्व त्याच्या ह्याच्यामध्ये आडून गेला आहे, तो दडून गेला आहे सर्व. म्हणजे एक प्रकारचा लपून बसला आहे असं झालं आहे. आता तो लपून जोपर्यंत आहे धुका आहे तोपर्यंत, धुकं गेल्यानंतर मग ते पूर्ण जो स्वरूप आहे ते दिसणार आहे. आणि ते स्वरूपाचे व्हिडिओ घेण्यासाठी आम्ही इथं थांबलेलो आहे, कारण इथून तो परफेक्ट दिसतो आहे. आता धुकं कधी जातं आहे ते बघता. हे बघा पाऊस पण चालू झाला. मग पाऊस, वारा आणि धुकं ह्याचा इथं चाललेलाच म्हणजे खेळ चाललेला आहे. आता बघू जर झाला तर नक्कीच ते दृश्य तुम्हाला मी दाखवणार आहे. तर मित्रांनो फायनली तो वॉटरफॉल आहे ना, तो मग तुम्हाला आता मी दाखवलेला आहे. जर तुम्हाला यात असेल तर तुम्ही येऊ शकता. आता आम्ही पाणी वाढल्यामुळे काही जास्त आत गेलो नाही. तुम्ही पण येत असाल तर जरा खरंच काळजीपूर्वक घ्या. हे फक्त हेतू फक्त माझा दाखवण्यासाठी, तुम्ही इथे यात असा हेतू नाही. त्यामुळे जर आला तर सर्व काळजी घ्या आणि शक्यतो लेडीज असतील तर शक्यतो घेऊनच येऊ नका, कारण वाट खूप खराब आहे आणि आतून कोणतीही प्रकारची इथून वाट तर आम्हाला आता दिसली नाही. पाण्यातूनच जायची. आणि जर आता बघा पाण्याचं खूप प्रेशर वाढलेलं आहे. जर असं पाण्याचं प्रेशर वाढलं आणि तुम्ही पलीकडे गेला तर अलीकडे येताना म्हणजे खूपच अवघड आहे. म्हणजे तुम्ही येऊ शकणार नाही, तुम्हाला थांबायला लागणार आहे. आणि हे पाणी पूर्ण खालीपर्यंत जातं आणि परत खाली एक वॉटरफॉल तयार होतो आहे. मग तुम्ही कसं निघणार इथून? मग ह्या सर्व गोष्टी इथे आहेत. त्यामुळे जर आला तर काळजीपूर्वक या, चांगल्या रस्सी घेऊन या. किंवा दुसरा एक ऑप्शन आहे की जेव्हा पावसाळा हा संपत येतो, पाणी कमी होतं, तेव्हा तुम्ही येऊ शकता. डायरेक्टली तुम्ही गेला तर काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण पाणी वाढण्याची काही भीती पण नसते, काय नसते. आणि वॉटरफॉल आहे असं असणार, वॉटरफॉल काय बदलणार नाही, फक्त थोडं पाणी कमी होईल जेव्हापेक्षा. तर ते चांगलंच आहे. तर कसं वाटतंय, काय वाटतंय मला कमेंट करून नक्कीच सांगा. वॉटरफॉल कसा वाटला? हा वॉटरफॉल तुम्ही आधी पाहिला होता का, ऐकला होता का? तो नक्कीच मला सांगा. तर भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.